हात शांत बसला होता ना. हा खेळाडूच्या खेळाडूंनी पकड केली. खेळूया गुणसंख्या 3. साताराने आपलं खातं खोललेलं नाही. चला यानंतरचा सामना औंढा वर्सेस कळमकुंडा. सातारा आणि पकडलेला आहे. आणि आपलं खातं खोललेलं आहे. अशा प्रकारे सातारा संघाने 1 गुणांनी हा 27 नंबर आपल्या. वा रे वा, क्या बात आहे. शिस्तीत खेळाय, मस्तीत खेळाले, पण शिस्तीत खेळालेले आहे. अपलोड कसं करतो तसं असतं. ओंकार माहिती आहे ओंकार ज्याचं आहे म्हणून काय त्याला मेंबरशिप असते. त्याचं नाही त्याला काय भेटणार. एवढं नाही झालंय म्हणून कॉपीराईट मारीन. जय मल्हार बघायचं एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार पकडला आहे. चला औंढा नागनाथ संघ आणि कळमकुंडा संघ यांनी ताबडतोब मैदानावर यायचं आहे. खेळाडूच्या खेळाडूवर चढाई करतोय तो साताऱ्याचा खेळाडू. बघूया आपल्या टीम साठी काय योगदान देऊ शकतो. आणि इकडून हे डोळ्याचे किल्ले बिल्ले आहेत पण फारच जीवट आहे. हा 10 मिनिटाला म्हणलं असतं. वा क्या बात आहे. मारला पण त्याच प्रकारे पकडला. इकडा मधातच पकडायला गुणसंख्या 3-3. पुन्हा एकदा ओंकार चढाई करतोय तो खेळाडूवर. खेळाडूच्या खेळाडूवर वा क्या बात आहे. लावारी घेऊ नका. 27 नंबरचा खेळाडू. चला यानंतरचा सामन्यासाठी तयार राहायचं आहे. औंढा नागनाथ वर्सेस कळमकुंडा या दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानावर यायचं आहे. वा क्या बात आहे. क्या पकड आहे. अतिशय पकड आहे. साताऱ्यावर पकड. पुन्हा 8 नंबरचा खेळाडू खेळाडूवर चढाई करतोय. वा याला म्हणतात गेम. सातारेकर तुम्ही काय म्हणू नका. पंचांनी निर्णय दिला तर आम्ही ग्रह धरू. सातारेकर तुम्ही दबाव आणू नका. पंच बोलतील ते बोलतील. वा क्या बात आहे. याला म्हणतात पकार. तुम्ही पंचावर राग काढू नका. तुमच्या तुम्ही बोलूया. वा क्या बात आहे. बोनस 2 1 पॉईंट 9 पॉईंट 9 सातारा 3 खेळूया. वा सातारा 9. आपली गाडी कुठे आली. मी गाडीत बसून गाडी कुठे खेळूया 3. काय मिळेल का. मी पाहिलं बसून वा खेळाडू चाबी नाही मी बसली. खेळाडू अद्भुत गुप्ताची चढाई आहे. वा याला म्हणतात खेळ. आणि ते खेळाडू 27 नंबरचा खेळाडू. 27 नंबरचे खेळाडू ओंकार. टीमला गोळ्याला आपल्या थांबा. कप्तानला जाऊ. कोणता कप्तान. बंटी भुरले. 2-3 8 नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो साताऱ्यावरती. रुपये हो आम्हाला. ओंकार 5 खेळूया 4.
सातारा 9 सर जराच माग सर थोडं मागवा ना. खेळाडू खेळाडू संघावरती चढाई करतोय 17 नंबरचा प्लेयर आणि पंधरा नंबरचा खेळाडू हे सगळं आहे. आपल्या टीमचं नाव आलं बोलतायचं काही असो 8 नंबरचा खेळाडू सातारावरती चढाई करतो साताऱ्याचा 17 नंबरचा खेळाडू 5-9 एक नंबरचा खेळाडू सातारावरती चढाई करतो बघू आपल्या संघासाठी खूप हे मंगेश चला यानंतरचा सामना शंभूराजे क्रीडा मंडळ कळमकोंडा नागेश्वर संघ औंढा नागनाथ या दोन्ही संघाने चला औंढा नागनाथ संघ आणि कळमकोंडा संघ लवकरात लवकर मैदानावर या. हा सामना संपत आलेला आहे. आपण लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे. कळमकोंडा संघ आपल्या संघासाठी काय करू तो आता बघूया. आंघोळ करा शेती हे जमते का अवधत आंघोळ केलं सातारा संघाची गुणसंख्या झालेली आहे 10 शेडोळा संघाची गुणसंख्या आहे 6 जसं नाव तशी कामगिरी शेडोळा संघाची बरेच दिवसापासून नाव असलेला गावातलेला आहे. आता हुकणार खेळायचं मग मॅच काय कसं जस काय लय भारी खेळतो असं आठवण एक मॅच माहिती का काय लयच भारी खेळतो सरला काला खेळतो ते बघून मला वाटते कबड्डी पकड अगदी चांगली पकड केली की प्रेक्षकांनी जरा टाळ्या वाजवलं तर खेळाडूला करमते चांगलं जरा आणि तुम्हाला ही वाजणार नाही अगोदर खेळ टाळ्या वाजल्यावर ते दोन पाहिजे एक खेळाडूला उत्साह येईल आणि तुम्हाला ही वाजणार नाही रक्तस्राव होत काय पकड आहे याला म्हणतात पकड याला म्हणतात खेळ तिकडं दाबलो हो पाय तिकडं हात तिकडं जरा कळमकोंडा आला का कळमकोंडा संघाचे कप्तान कळमकोंडा संघाचे कप्तान यांनी पेंडॉल मध्ये यावे जरा औंढा नागनाथ संघ आलेला आहे का औंढा नागनाथ अतिशय उत्कृष्ट अशी पकड केलेली खडोळा संघाने आणि खडोळा संघाला बराबरी देण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागतात जास्त फरक नाही 3 गुणाचाच फरक आहे आणि केले तर काही पण होते
आणि आता खडोळा संघ ते करून दाखवतोय असा सर्व प्रेक्षकांना वाटत आहे. चला स्वयंकोंडा आले का नाही दोघं चला 5 नंबरचा खेळाडू खेळाडू संघावरती चढाई करतो. बघा 8 आणि 11 मित्रांत काय खूप नाही पण शेवटी 1 नंबरचा खेळाडू खेळा संघाचा जय मला सातारा 15 नंबरचा खेळाडू अतिशय सुंदरची पकड खडोळा संघाकडून झालेली आहे आणि ते त्यांच्या संघासाठी अतिशय परिश्रम करत आहेत गुण संख्या बराबरीत आणण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट असा हा सामना होत आहे. बघा नामांकित प्लेयर आहेत सर्व. अतिशय पकड झाली सातारा संघाकडून खडोळा प्लेयरची गुण संख्या वाढ झाली. सातारा संघ 12 खडोळा संघ 9. तगडा असतं राहते होत नाही आम्हाला. बालाजी कराळे आउटच होत नाही राहू. खाल पाया खालून पडणं काही नसते बघ. हे काही नसते माहिती. लागून लागून उभं राहतात. हे पाया खालून पडणं आणि पुढून लावणं कारण हे क्वार्टर फायनल आहे. आता याच्यात काय फुकट मध्ये काय होणार नाही. नागराज कॅप्टन आवडा नागनाथ ते नागराज कॅप्टन लवकरात लवकर आपली टीम घेऊन या. अतिशय 2 गुणांची संख्या वाहक सातारा गुण संख्या 14. अतिशय उत्कृष्ट रे खडोळा संघाची. आपण गुण संख्या काही जास्त फरक नाही पण खडोळा संघाला आपल्या संघासाठी परिश्रम घ्यावे लागतील. 17 नंबरचा खेळाडू संघावरती चढाई करतोय. संघामध्ये चला कळमकोंड्याचे कप्तान आलेले आहेत का? कळमकोंडा आता ठेकेच गेल्या गेल्या ठेकेच. बस बस याला एकदा द्या रे. 4 मिनिट झालेले आहेत. खडोळा संघाला थोडे परिश्रम घ्यावे लागतात. 3 गुणाचा फरक आहे. भल्या भल्या शेवटचे 4 मिनिट राहिलेले आहेत. 1 नंबरचा चला कळमकोंडा आणि औंढा 15 लेकरू फार प्रयत्न करत होता आपल्या संघासाठी. चला कळमकोंडा संघाने लवकरात यायचं आहे आणि औंढा संघ जर लवकर नाही आला तर कळमकोंडा संघावर फलटणची टीमला कलमची आहे. दुसरं फलटण फलटण तयारच बसूनच विचार काय करता. अतिशय खेळाडू संघ लवकरात लवकर यायचं आहे. हा सामना संपत आलेला आहे. कळमकोंडा वर्सेस औंढा दोन्ही संघांना विनंती आहे आपण ताबडतोब यायचं आहे. हा सामना संपत आलेला आहे. सातारा गुण संख्या 16
कडुळा गुणसंख्या 13. अतिशय उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे कडुळा संघाने. अतिशय उत्कृष्ट रेड. एक गुणाचा फरक आहे. 16 आणि 15. सातारा 16, कडुळा 15. अरे आणि एक शिकार सापडली आणि गुणसंख्या वाढला 17. अरे फास्ट रेड गेली, गुणसंख्या वाढत गेली. साताऱ्याची गुणसंख्या 18, कडोळा गुणसंख्या 15. सुरुवातीपासून 3 गुणाचा फरक आहे यांच्यामध्ये. 1 मिनिट बाकी आहे. शेवटचा 2 मिनिट बाकी आहे. अंदाजे 2 मिनिटं टाइम बाकी आहे. तुला आलं का कळमकोंडा ओंकार? कळमकोंडामध्ये आले का? कळमकोंडा संघ कोरडे झोपले काय? आळस देऊ नका. डायरेक्ट संत्रा गोळी द्या. तुला औंढा नागनाथ संघ, औंढा नागनाथ संघ, चला लवकरात लवकर आपण मैदानावर यायचं आहे. नागराज, कप्तान नागराज, औंढा नागनाथ संघाचे कप्तान नागराज यांनी आपल्या संघ घेऊन ताबडतोब मैदानावर यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट पकड साताऱ्याकडून आणि 1 गुणाची वाढ होऊन सातारा 19, कडुळा 15. चला कळमकोंड्याचे कप्तान यांनी लवकरात लवकर मंडपामध्ये यावे. गुणसंख्या वाढत सातारा 22, कडुळा 15. सुपर रेड झालेली आहे ओंकारची. सुपर रेड कडुळा संघावरती सुपर रेड आणि परत बसलेला आहे तो खेळ संघाचा 8 नंबरचा प्लेअर. आता संपलं. कळमकोंडेकर तुम्ही खरोखर झोपलेले आहे काय? आम्ही 100 वेळेस आवाज देऊन तुम्ही येत नाही पेंडॉल मध्ये. आम्ही काय समजायचं? पुन्हा एकदा ओंकार. पण या लेकराचा पण तेवढंच कौतुक करावं. ओंकार शिक्षक लावलेली आहे बघा. आता पाहू काय होतंय ते. खुले आप चॅलेंज घेऊन या.